ऑफिसवरनं आता परत जायचं आज बीजीलाच. आता बीजीला जाऊयात ते खडकीच. खडकीला जाऊयात आता. ए बाबा कुठं घालतोय गाडी. काहीच पहिलं ब्लॉक पडला आहे. मित्रांचे जरा चांगले आलेत भाई, म्हणजे भारी झाले भाई ब्लॉग. नाथ सगळे तुम्ही चांगलं भाई काम आपल्याला सपोर्ट दिले भाई. नाथ थोडं झालेत म्हणजे अजून म्हणलं थांबा रे आताच चालू आहे पिक्चर. आता तर बाकी अजून आता मिलियन मध्ये खायचे आपल्याला. आता जाऊ खडकीला मजबूती. बाबा बघून चाल फास्ट मध्ये निघूया आता इथनं. आता मित्र म्हणत होता उद्या जायचंय म्हणून आपल्याला संडेच्या ब्लॉग वरती. उद्या जाऊ म्हणलं. मस्त एक मंदिर आहे खेडशिवपूर, भारी आहे बघण्यासारखं. असं तुम्हाला पण मजा येईल जरा बघायला की पुण्यात पण मंदिर आहे गावात चांगले चांगले डोंगरावरती. स्वर्ग आहे भाई पुणे, स्वर्ग. पुण्यासारखं कुठं काही नाही भाई. भाई थांब जरा जाऊन दे. पुणे पुणे भाई, पुण्याचा नाद नाही करायचा. फर्स्ट ब्लॉक मध्ये गेलो होतो खडकीला, तिथंच जायचंय. तिथनं एक खडकीतच कॉल आहे अजून, पण तिथे विषय असा आहे की तो सर फोन उचलत नाहीये. एकदा तिथे जाऊन फोन करायचं त्याला, बाबा आलोय बाहेर, ये बाबा तुझं ते बिल घेऊन जा, मला मुक्त कर त्या बिलमधनं. इथनं जो आता आपला शनिवारी बांधणार काही एवढं काम नाही आपल्याला. आपली इथले निम्मे बंद होऊन जातात. आपल्या एरियातले खडकी विडकी जे गव्हर्नमेंट आहेत ना तिथले बंद होऊन जातात. ऑफिसर्स वगैरे काही जास्त कॉल नाही. आजचा एवढा मोठा ब्लॉग नसेल, 10 किंवा 9 मिनिटाचा असेल, लय नाहीये ब्लॉग. आता काय इथनं खडकीला जायचंय, खडकीवरनं मग बॅक खडकीला जायचं, खडकी बाजारला. तिथं काम आहे दोन्ही जवळजवळ. मग तिथनं आपण जाऊयात साधारण तिथनं काय तर आहे ना ऑफिसला जाऊ किंवा घरीच जाऊ डायरेक्ट. शक्यतो बघू आता 2 वाजेपर्यंत. मॅडम तर म्हणतात 2 वाजता मी जाणार आहे, ते चाललेत गावाला. आपण काय करूयात, मित्राला फोन लावत बाबा काय करायचं, ऑफिसला यायचंय ना यायचंय. विचारूयात. तो सिनियर बाबा त्याला काय, तो घरी गेला तरी त्याला कोण विचारणार आहे. सिनियरचा एक फायदा असतो काही म्हणा, सिनियरचा लय फायदा असतो अशा गाणं. चला चला पाहुणे मंडळी. माझ्या बाजूला चेतक वाला होता, त्याच्या बाजूलाच गाडी लावली होती, हेल्मेट पाडलं राव. काय बोलायचं आता लोकांना, काय बोलण्यासारखंच नाही राहिलं. वाचलं डोकं खराब झालंय ना माझं. हेल्मेट पाडलं अख्ख्याला माती लागली इंटरकॉमला पण. भंगार कुठले. आता आपण निघूया तिथनं बीजीला जाऊयात. बीजीला जाऊन मग जरा बीजीचा कॉल करून बीजचा कॉल करूयात आता. जिथं आपण पहिल्या ब्लॉग मध्ये गेलो होतो तिथं मस्त. मग आता 2 दिवस सुट्ट्या आहेत भाई, एक रविवार आणि एक सोमवार, मस्त निवांत मध्ये. सोमवारचं काय माहित कुठं जाऊयात आपण.
आणि समोरचं ब्लॉक करायला जायला लागत. सोमवारी असं खाली नाही राहू शकत आपण. एक ब्लॉक सोमवारी पडत नाही तर मग मंगळवारी लगेच मला ताबडतोब मंगळवारचा ब्लॉक टाकायला लागत. आणि मंगळवारी बहुतेक आपल्याला मशीन्स घेऊन जायचे परत खडकवासल्याला. तर खडकवासल्याचा ब्लॉग येऊ शकतो बाई लवकरच. आणि सोमवारी सुट्टी म्हणल्यावर आता मंगळवारी लोड येणार आम्हाला. मंगळवारी जरा इथं तिथं पळायला लागणार आहे. ते जसं आलं तसं खालीच जायचं सरळ सरळ. गाडी डोकं खराब झाले ना मला. असं वाटतंय चेतकवाले बघून आता राग येणार आहे मला. हेल्मेटला 2 स्क्रॅच झाले. आपण सांभाळतो चांगलं, त्यात तुम्ही पाडून ते जाऊन द्या. मी तर गाडीला चावी विसरून गेलो होतो. मस्ती बघा, फास्ट चालवायची फास्ट. मामाने मोठी पावती घ्यायची आता. टेम्पो वाली मस्त मोठ्या ट्रकला पावती दिली मस्त पैकी. पाच मिनिटं काय, मला फक्त तिकडच जायचंय. पूर्ण युटर्न मारून यायला लागणार आपल्याला इथनं. कारण बी जे आहे रोडाच्या पलीकडं. झाले 2च कॉल राहिले, 2 कॉल करूयात. पण निघाले आपण बीजी मधनं. आता पद्धतशीर जाऊयात. आता कॉल नाहीत काय लई. जाऊया जरा ऑफिस मध्ये, जरा टवळगिरी करूयात, टाइमपास वगैरे. आज शनिवारी, आज हाफ डे असतो. सरांना माहिती पण आमच्या असतो बाबा. सरांनी सांगितलं ना, पण आम्ही घेतो. आम्ही 2-3 वाजता निघून जातो घरी निवांत मध्ये. सरांना न कळता माहिती आहे सरांना आम्ही निघतो म्हणून 2 वाजता. आणि जास्त कॉलच नसतात ना. बाई भारी आहे स्टॅच्यू. आता जाऊया जरा स्टेशनरी आणायचं म्हणतोय एक मित्र माझा. स्टेशनरी बघू आता, स्टेशनरी घ्यायला जायचं म्हणतोय ऑफिस साठी. ऑफिसचं पण काम आम्हीच करतोय राव. बाकी स्टेशनरी आणायला जाऊयात आपण जरा आता. आपल्याला कारण कापड बिपड सगळं लागतात आपल्या हिशोबाने. मस्त कापड वगैरे घेऊयात. जर काय आपल्याला पण लागते तर माल बसायला घ्यायचा आपण पण. स्टेशनरी पेंटिंगचं काम चालू केलं पाहिजे नागपुरा. भारी वाटतं पेंटिंग. काय पण पेंटिंग करून उपयोगात नाही. लोक थुकून जातात राव येडे झाले बिचारे. एवढे मेहनत करतात. आपलीच लोक हे गव्हर्नमेंटला काय दोष द्यायचा आता. लोकच भांगेत आपले. थुकू नका रे, थुकू नका. पैसे यामुळे आपले टॅक्स जास्त जातं असले काम करण्यातच. आपण आता मस्त असं वाटते कुठेतरी निरा प्यावं, पण आता इच्छा नाही. आता समोर निराचं दुकान होतं पण प्यायची इच्छा नाही. ऑफिसला जाऊयात. ऑफिसला जाऊन बघूयात काय काम आहे का. मशीन बिशीन खोलायचं गेले तर. कारण मॅडम तर नाही म्हणतात 2 नंतर. आणि आता वाजले काय तर 12:30 वाजून 5 मिनिटं झालेत. 12:30 वाजून 5 मिनिटं. मला झोपायला लागले कारण रात्री झोपलं 4ला भाई. स्ट्रेंजर थिंग बघून मस्त 4ला झोपलो. आता झोपायला लागले. आता आज पूर्ण वेब सिरीज कम्प्लीट करून टाकतो त्याची.
सिरीजच कम्प्लीट करून टाकतो, कारण आता 3 दिवस सुट्ट्या आहेत. 3 दिवस म्हणजे 2 दिवस आणि 3 रात्र आहेत ना आपल्याकडे सिरीज संपवायला. बाकी सिरीज संपवून टाकतो त्याची ते बघून बघून. मस्त व्हाय पॉपकॉर्न बिपकॉर्न ठेवायचं रात्रीचं, ते चीज वाले वगैरे खायचं प्यायचं मस्त, आणि ते मस्त टीव्ही समोर तोंड बघायचं. मग थोडंफार आता घरी जाऊन ब्लॉग बी एडिट करतो. जाईन एक 3-3-3:30 पर्यंत घरी जाईन. काय जास्त आता ब्लॉग नाही काय करायला एवढं. आता उद्याच रविवारच आपण जाणार आहे. मित्राचा फोन आला होता जाऊया म्हणून, जाऊयात आपण. नादच थोडा विषयच नाही आहे आपला. मंदिराला जायचं एका भारी मंदिर म्हणजे बघण्यासारखं असं. मध्ये त्याचं त्रिशूळ पाहिलं इकडे होतं म्हणजे म्हणजे शंकराचं जे आपलं हे असतं ना, काय म्हणतात शस्त्र, त्रिशूळ, त्याचं म्हणजे ना असं प्रॉपर हे दगडांनी हे केलेलं त्याचं. अरे बापरे, गर्दी गर्दी. आपण फितनच जाऊ फुटपाथवरनं. इथं गाडी ठेवून जाऊ. यांच्यामुळे अजून गर्दी लागते, आणि त्यात बसचं पण यांनी इथं केलंय, इथं या साईडला, म्हणून अजून गर्दी लागते. चला भावांनो चला. हो 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 हो, बस वाले थांबणच झाले. बरे गोष्ट, काही घाबरली की. मेरे आई बोलते थे मुझे इस